नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून म्हणजेच की 15 सप्टेंबर पासून मित्रांनो टीईटी एक्झाम 2025 मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत, ज्याची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला आपण ऑलरेडी अपलोड करून दिलेली आहे व त्यासोबतच आपल्या ॲपमध्ये देखील तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन परिपूर्ण दिलेली आहे। तर मित्रांनो, आजपासून जे आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 साठीचे मित्रांनो परिपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सर्व काही टॉपिकनुसार आपण जे अतिसंभव अति महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास यावर मित्रांनो काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून मित्रांनो परिपूर्ण महत्त्वपूर्ण आहेत व त्यासोबतच मित्रांनो यामधला कोणताही प्रश्न मित्रांनो तुमच्या परीक्षेत देखील येण्याची दाट संभाव्यता दर्शवणारा आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आणि तुम्ही अजूनही आपले टीईटीचे टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी आपला ॲप ऑफिशियल जो आहे तो डाउनलोड केला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक देखील आपण उपलब्ध करून दिलेली आहे। त्या ठिकाणी मित्रांनो आपलं ॲप लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या आणि टीईटीसाठी असलेले आपले टेस्ट मित्रांनो लगेचच्या लगेच जॉईन करून घेऊन चांगल्या उत्तम तयारीला लागा। तर आपण पाहू आपल्याच्या व्हिडिओमधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे। प्रश्न पहिला, भारताच्या संदर्भात प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता? तर भारताच्या संदर्भामध्ये प्राचीन इतिहासाचा या ठिकाणी कालखंड विचारलेला आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत हा जो आहे थोडक्यामध्ये प्राचीन इतिहासाचा कालखंड जो की थोडक्यात मानला जातो। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 2 असा आहे पुढचा आपला, खालीलपैकी योग्य विधाने कोणती? तर यापैकी योग्य विधाने सांगायची आहेत आपल्याला खाली आपल्याला। तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला भरपूर प्रमाणात परीक्षेत पाहायला मिळतात। तर विधान पहिलं अ काय आहे की हडप्पा संस्कृतीतील सिंधू संस्कृती असेही म्हणतात, की हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हणतात। ब विधान आहे हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही ठिकाणाच्या अवशेषामध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली। तर हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही ठिकाणच्या अवशेषामध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली। आणि क आहे हडप्पा व मोहेंजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानात आहेत। तर यापैकी कोणतं विधान जे की बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे। तर योग्य विधान तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, म्हणजेच की तिन्ही अ ब आणि क हे तिन्ही योग्य विधाने आहेत। हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणतात, हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही ठिकाणाच्या अवशेषामध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली आहेत आणि हडप्पा व मोहेंजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानामध्ये आहेत। म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी ड या प्रश्नाचं उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक 3। तर प्रश्न क्रमांक 3 हा अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्ष असू द्या। प्रश्न 3 असा आहे की मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बुद्धिमान मानव या ठिकाणी म्हटलेला आहे। तर बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की होमो हॅबिलिस। तर होमो हॅबिलिस या नावाने जे थोडक्यामध्ये ओळखला जातो। तर होमो हॅबिलिस हा होमो कुळातील सर्वात प्राचीन प्रजातीपैकी एक मानला जातो। तर हा जो आहे सर्वात प्राचीन एक मानला जातो। तो इसवी सन पूर्व सुमारे 2.4 ते 1.4 दशलक्ष दरम्यान राहत होता। होमो हॅबिलिसमध्ये जे काही पूर्वीचे होमिनिन प्रजातीच्या तुलनेत मेंदूचा आकार तुलनेने मोठा होता। ते साधी दगड अवजार तयार करणारे आणि वापरणारे पहिले ज्ञात साधन निर्माण करणारे होते। होमो हॅबिलिस अधिक सरळ उभा राहू शकत होते आणि ते जे आहे 2 पायावर चालत होते। ते बहुधा सर्वभक्षी होते, जे की मासे वनस्पती आणि कीटक यासारख्या विविध प्रकारच्या अन्न खात होते। तर आता जर समजा आपल्याला इतर जर तुम्हाला याची माहिती द्यायची झाली जसं की होमो इरिकेट्स, तर होमो इरिकेट्स ही जी आहे थोडक्यामध्ये मानवाची एक नामशेष प्रजाती आहे, जी इसवी सन पूर्व सुमारे 109 दशलक्ष ते इसवी सन पूर्व 1,43,000 दरम्यान राहत होती। ते अवजार निर्मितीमध्ये अधिक प्रगत होते आणि आफ्रिकेतून स्थलांतरित होणारे ते की पहिले होमिनिन होते। तर परीक्षेत तुम्हाला प्रश्न असा आला की आफ्रिकेतून पहिले स्थलांतरित होणारे होमिनिन कोण? तर ते आहेत होमो इरिकेट्स, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतर निअँडर जे आहे, आता हे निअँडरथल मॅन, तर निअँडरथल मानव किंवा ज्यालाच की आपण होमो निअँडरथेलियनिस असं म्हणतो, तर ही आधुनिक
मानवाशी जवळून संबंधित एक नामशेष प्रजाती आहे, जी इसवी सन पूर्व सुमारे 4,30,000 ते इसवी सन पूर्व 40,000 दरम्यान युरोप आणि आशियाच्या काही भागामध्ये राहत होती. ते त्यांच्या मजबूत शारीरिक वैशिष्ट्यासाठी आणि कलिष्ठ अवजार निर्मित क्षमतेसाठी ओळखले जात होते. तर प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जर तुम्हाला डचं म्हणजेच की क्रॉमिनॉन मॅनचं सांगायचं झालं तर क्रॉमिनॉन मानव हा पूर्व शारीरिकदृष्ट्या आणि आधुनिक मानवाचा संदर्भ आहे, जो इसवी सन पूर्व सुमारे 40,000 ते इसवी सन पूर्व 10,000 दरम्यान युरोपमध्ये राहत होता. त्यास आधुनिक मानवाचे थेट पूर्वज मानले जाते आणि त्यांच्याकडे प्रगत अवजार निर्मिती, कौशल्य, कलात्मक अभिव्यक्ती आणि जटिल सामाजिक रचना होत्या. तर या सर्वांचं थोडक्यामध्ये असे स्पष्टीकरण व वैशिष्ट्य आहे, जे की तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला यावर परीक्षेत प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. संपूर्ण काय तुम्ही लक्षात ठेवून घ्या मित्रांनो, कारण का कोणताही प्रश्न जर तुम्ही मिस केलात तर त्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आल्यास तुम्ही गोंधळून जाऊ नये. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 14 असा आहे की शिवकाळात हिंदी स्वराज्याच्या किंवा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश किंवा ठिकाण दर्शवणारा पर्याय कोणता? तर शिवकाळात म्हटलेला आहे हिंदी स्वराज्याचा किंवा साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की क, तामिळनाडूतील वेल्लोर. तर तामिळनाडूमधील वेल्लोर हे जे आहे थोडक्यामध्ये नव्हता. ऑप्शन नंबर या ठिकाणी क याचं उत्तर होणार असेल. तर थोडक्यात त्याचे की पॉईंट्स मी सांगतो ते नोट डाऊन करून घ्या तुम्ही, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वेल्लोर हे हिंदी म्हणजे की हिंदू स्वराज्य किंवा साम्राज्याचा भाग नव्हते, ते तामिळनाडूमध्ये स्थित होते. हिंदू स्वराज्य किंवा साम्राज्य प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि जे की तामिळनाडू, मी डायरेक्ट येईल तामिळनाडूमध्ये जे की काही भागाचा समावेश होता. तर वेल्लोर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा त्यांच्या साम्राज्याच्या थेट नियंत्रणाखाली आले नव्हते. तर वेल्लोरबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती सांगायची झाली परीक्षा दृष्टिकोनाने, तर वेल्लोर आपल्या समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसासाठी ओळखले जाते. तर हे 1806 तर इसवी सन 1806 मधील वेल्लोर उठाव ज्याला आपण म्हणतो, तर वेल्लोर उठावाचे ठिकाण होते, जे भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध पहिल्या उठावापैकी एक होते. तर हे वेल्लोर शहर जे आहे, जे की वेल्लोर किल्ला आणि सुवर्ण मंदिरासह अनेक प्रसिद्ध प्रतीकाचे जे की घर आहे. त्यामुळे हे वेल्लोर एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक भूमिका बजावणारं स्थान आहे. याच्याबद्दल तुम्ही नक्की संपूर्ण काही माहिती लक्षात ठेवा. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की पुढचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक आपला 5 असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्य रचना केली? तर असा प्रसंग जे आहे कल्पून कोणी काव्य रचना केली असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, सरोजिनी नायडू. तर सरोजिनी नायडू याचं योग्य उत्तर आहे. तर सरोजिनी नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या सहकार्यांना संबोधित करत असल्याची कल्पना करून एक कविता लिहिली होती. ही कविता छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नेतृत्वाच्या गुणांबद्दल त्यांच्या आदराचे प्रतिबिंब आहे. तर सरोजिनी नायडू या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख कार्यकर्ता आणि कवयित्री होत्या, ज्यांना भारताची कोकिळा म्हणून ओळखले जाते. तर यांना भारताची कोकिळा म्हणून देखील ओळखलं जातं, हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर यांच्याबद्दल जर विशेष सांगायचं झालं तर त्या भारतीय राष्ट्रीय चळवळीत एक प्रमुख व्यक्तिमत्व होत्या आणि महात्मा गांधी यांच्या जवळच्या सहकारी होत्या. नायडू यांच्या कवितांमध्ये भारतीय इतिहास, संस्कृत आणि राष्ट्रीय नायकाचे वर्णन आढळते. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी याचं काय तर ते आहे ड होणार असेल. तर आपल्या टेस्टमध्ये देखील जे काही तुम्ही आपण सब्जेक्टने आहे टेस्ट आपण तुम्हाला देऊ, त्यामध्ये त्याचं आपण एक्सप्लेनेशन देखील तुम्हाला त्या ठिकाणी करून देणार आहोत. त्यामुळे आपलं टेस्ट सिरीज जर तुम्ही रेग्युलरली सोडत गेला तर 100% तुमची त्या ठिकाणी प्रॅक्टिस होणारी असेल. म्हणून आपली ॲप लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून तुम्ही लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही मित्रांनो. त्यानंतर जर आपण पुढचा प्रश्न पाहिला आपला, जो की पुढचा प्रश्न आहे की 6वा, मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार कोणत्या जे की शतकात उभारले गेले? तर मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार, जे की त्याला आरमार दल देखील असं म्हणतात, तर आरमार दल कोणत्या शतकात उभारले गेले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, 16व्या. तर 16व्या शतकामध्ये, तर 16व्या शतकात उभारले गेले होते. सम्राट अकबराच्या राजवटीत 16व्या शतकात पहिले आधुनिक भारतीय आरमार दल उभारले गेले होते. अकबरापूर्वी भारतीय लष्कर हे बहुतेक भाडेकरू सैनिक आणि
सामंतशाही सैन्याने बनलेले होते. तर अकबराचे सैन्य सरसंचित आणि संघटित होते आणि त्यात पायदळ, घोडदळ, तोफखाना आणि नौदळ होते. तर अकबराने जन्म किंवा जातीऐवजी योग्यता आणि निष्ठतेवर आधारित पदांची आणि बढतीची एक व्यवस्था देखील सुरू केली. तर अकबराचे सैन्य मुघल साम्राज्याचा विस्तार आणि एकत्रित करण्याचा अत्यंत यशस्वी झाले आणि ते नंतरच्या भारतीय सैन्यासाठी एक आदर्श म्हणून काम करत होते. तर मुघल सैन्य 18व्या शतकाच्या मध्यभागापर्यंत भारतातील प्रमुख सैन्य शक्ती राहिली, जेव्हा ते अंतर्गत संघर्ष, भ्रष्टाचार आणि युरोपीय शक्तीचा बाह्य दाव्यामुळे कमी होऊ लागलेले होते. म्हणजे थोडक्यात या प्रश्नाचं उत्तर ब होणार असेल. तर जेवढं काही मी तुम्हाला एक्सप्लेनेशन या ठिकाणी सांगत आहे त्यामध्ये गोंधळून जाऊ नका. फक्त त्या प्रश्नाची बाबी जी आहे ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जर व्हिडिओ तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही त्याला स्लो डाऊन करून देखील पाहू शकता मित्रांनो. पण प्रश्न जे महत्त्वाचे आहेत त्यामुळे यांच्याकडे खूप काळजीपूर्वक तुम्ही लक्ष देत चला, कारण का ह्या प्रकारचे प्रश्नच तुम्हाला परीक्षेत विचारली जात असतात. त्यानंतर पुढील प्रश्न आपला 7वा असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज तर शिवनेरी आणि समर्थ रामदास तर काय? तर संत समर्थ रामदास तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ आहे शिवनेरी किल्ला. तसंच प्रकारे संत रामदास यांचं थोडक्यामध्ये काय आहे जन्मस्थान? तर स्वामी समर्थ रामदास यांचं तर यांचं जन्म जो स्थान आहे तो आहे जांब. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 8वा आपला, शिवालय आपल्या शिवकाळात किंवा सहकार्याच्या पिलगासाठी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देणाऱ्या विद्वानांना शिक्षक कोणाकोणाला देखील देता नाहीत. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की मेधावी महत्तर यांचं जे थोडक्यामध्ये देखील देत नाही. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला, छत्रपती शिवाजींच्या काळात बारगीर हे संबोधन किंवा पद कोणत्या सैन्यदलाशी संबंधित आहे? तर बारगीर म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की घोडदळ. तर घोडदळा या संबंधित आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात घोडदळात 2 प्रकार होते, जे की 2 प्रकार होते. पहिला प्रकार होता जे की शिलेदार आणि दुसरा जो प्रकार होता तो होता बारगीर. तर शिलेदार म्हणजे काय? तर शिलेदार हे स्वतःचा घोडा आणि शस्त्रे बाळगतात, तर बारगीर हे सरकारकडून घोडा आणि शस्त्रे प्राप्त करत असत. हे या दोघांमध्ये थोडक्यामध्ये हा फरक होता, जे की तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा असा आहे पुढील, भारतीय संविधानानुसार खालीलपैकी पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही? तर मूलभूत अधिकार नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की मतदानाचा अधिकार, जो की मूलभूत अधिकार नाही. तर भारतीय संविधानाने नागरिकांना एकूण 6 मूलभूत मूलभूत अधिकार दिलेले आहेत. तर 11 कर्तव्य आहेत. थोडं कन्फ्युजन होऊ नका, जस्ट तोंडातून गेले म्हणून. तर 11 कर्तव्य आहेत आणि 6 मूलभूत आपल्याला अधिकार आहेत. तर 6 मध्ये कोणकोणते? तर ज्यामध्ये पहिलं समानता, स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध, धर्म स्वातंत्र्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक आणि घटनात्मक उपाययोजनाचे अधिकार, हे आपल्याला जे की 6 मूलभूत अधिकार आहेत. तर मतदानाचा अधिकार हा एक कायदेशीर अधिकार आहे, वैधानिक किंवा कायदेशीर अधिकार आहे, म्हणून हा मूलभूत अधिकार नाही. ऑप्शन नंबर या ठिकाणी क याचं उत्तर होणार असेल. तर मी संपूर्ण प्रश्न तुम्हाला अतिशय स्पष्टीकरणासोबत सांगत आहे, त्यामुळे खूप काळजीपूर्वक तुम्ही हे पहा. त्यानंतर आपला प्रश्न 11वा, किमान 11 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत आहेत? किमान 11 व कमाल 45 सदस्य संख्या, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, नगर परिषद संस्थेमध्ये आहेत. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न 12वा, खालीलपैकी पर्यायातील राज्यपालांशी संबंधित विसंगत बाब कोणती? तर राज्यपालाशी संबंधित म्हटलं या ठिकाणी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात. राईट, हे जे आहे याचं योग्य उत्तर आहे, विसंगत आहे. कारण का राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. ते राज्याच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असले तरी ते राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. तसेच राज्यपाल हे राज्याबाहेरील व्यक्ती असतात, त्यामुळे राज्याचे कार्यकारी प्रमुख नसतात. हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये
टॉप 12 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जे की आपल्या आजच्या या भाग 1 मध्ये. जर मित्रांनो तुम्हाला पुढील अशा प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त हवे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण रेग्युलरली यावर संदर्भात विषयाने आपण प्रश्न कव्हर करू आणि तुमचा पेपर हा अतिशय सोप्या पद्धतीने कसा देता येईल, तुम्हाला चांगले गुण कसे मिळवता येईल यावर आपण परिपूर्ण प्रयत्न करू. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत तुमच्या मित्रांसोबत शेअर करा विसरू नका. आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांना टीईटी साठीचे अतिशय परिपूर्ण पेपर परीक्षा फॉर्मॅटमध्ये टेस्ट सोडायचे असेल त्यांनी लगेच आपले ॲप डाउनलोड करून घेऊन त्या ठिकाणी सर्व टेस्ट सोडू शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.